फायनली आपण पाहतोय आता विक्रांत आणि राहुल लहानपणापासूनचे चांगले मित्र असतात. पण काही वर्षानंतर त्यांच्यात जरा मैत्रीत खटक पडते. आणि नंतर आपण पाहतोय विक्रांतने शर्वरीशी लग्न केल्यानंतर राहुल खास करून या विक्रांतच्या घरी जास्त यायचा. आणि त्यानंतर त्याला शर्वरी आवडू लागली. आणि मग तो शर्वरीच्या जणू प्रेमातच पडला. शर्वरीलाही सुरुवातीला हे सगळं चुकीचं वाटत होतं. पण नंतर नंतर जसं विक्रांत शर्वरीला वेळ द्यायला कमी पडू लागला, त्यानंतर शर्वरीला जाणवू लागलं की खरंच आपल्यालाही कोणाच्या तरी साथीची गरज आहे. आणि मग राहुलची साथ या शर्वरीला जास्तच आवडू लागली. आणि मग शर्वरी सुद्धा राहुलकडे आकर्षित होऊ लागली. आता विक्रांत घरी नसताना ही शर्वरी राहुल बरोबर तासन तास बोलत असते. हे येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लोकांनी पाहिलेलं असतं. आणि मग त्या एरियामध्ये एकच कुजबूज असते की या विक्रांतच्या बायकोच्या मागे हा राहुल आहे. म्हणजे विक्रांतची बायको सुद्धा कदाचित या राहुलच्या प्रेमात वेडी तर झाली नाहीये ना. आता ही कुजबूज इतकी वाढली होती की एक दिवस विक्रांत घरी येत असताना चाळीतल्या लोकांनी विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर विक्रांतचं म्हणणं असं असतं, प्लीज तुम्ही या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ नका. त्यावर विक्रांतला समजवणाऱ्या लोकांना कळून चुकलेलं असतं की या विक्रांतला अजिबातच आता काही ऐकून घ्यायचं नाहीये. आणि अशातच आता लोकांनी विक्रांतला पुन्हा पुन्हा समजावणं बंदच केलेलं असतं. अशातच आपण पाहतोय एके दिवशी विक्रांतलाही कळून चुकलेलं असतं की खरंच मी घरी नसताना जर असं काही होत असेल तर याचा पाठपुरवठा मलाच केला पाहिजे. आणि मग विक्रांत एके दिवशी कामावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडलेला असतो. पण तो कामावर जातच नाही. तो जवळच असलेल्या एका ठिकाणी जाऊन बसतो. आणि त्यानंतर तो अर्ध्या एक तासाने शर्वरीला फोन करतो. तर शर्वरीचा फोन बिझी येत असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांत थोडा वेळ थांबतो. आणि लगेचच आपण पाहतोय शर्वरीने विक्रांतला फोन केलेला असतो. आणि विक्रांतला ती विचारत असते, काय झालंय विक्रांत. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं आता फोन तुझा बिझी येत होता. त्यावर शर्वरीचं म्हणणं असतं की हो, मी जानकी वहिनीशी बोलत होते. पण विक्रांतला वेगळाच संशय आलेला असतो. आणि लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे, मी आता ऑफिसला पोचलोय. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, संध्याकाळी घरी येताना कॉल कर. त्यावर विक्रांत हो म्हणतो. आता विक्रांतला कळून चुकलेलं असतं की नक्कीच शर्वरी आणि या राहुलचं काही चालू असेल तर राहुल आता घरात शिरेल. विक्रांत लांबून पाहत असतो तर राहुलची गाडी आलेली असते. राहुल गाडीतनं उतरतो आणि तो विक्रांतच्या थेट घरात शिरतो. आणि नंतर घराचं दार लावण्यात आलेलं असतं. विक्रांतला 4 दिवसापूर्वी आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेलं असतं ते आता पटायला लागतं. पण विक्रांत स्वतःशी बोलत असतो, काय करू मी आता, तर मला या शर्वरीचा भांडाफोड करावाच लागेल. लगेचच आता विक्रांत न फोन करता आपल्या घराजवळ येतो आणि दाराची बेल वाजवतो. तेवढ्यात आतमध्ये असलेला राहुल म्हणत असतो, काय ग शर्वरी, या वेळेला कोण आलं, तुझा नवरा तर आला नाही ना. त्यावर शर्वरी म्हणत असते, काळजी करू नकोस, तो बुद्धू आता कसा येईल, डायरेक्ट संध्याकाळी येईल आणि तोही मला फोन केल्याशिवाय येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं असं असेल ना तर मी तर तुला सोडणारच नाहीये. राहुलने शर्वरीला मिठीतच धरून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं बाहेरून विक्रांत फटीतून पाहत असतो. विक्रांतच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आणि विक्रांतला असं झालेलं असतं, कधी एकदा शर्वरीचं थोबाड फोडतो. आणि अशातच आपण पाहतोय पुन्हा एकदा विक्रांतने दाराची बेल वाजवलेली असते. तेवढ्यात शर्वरी राहुलला म्हणत असते, सोड, मला बघू दे कोण आलंय, कोणतरी आजूबाजूचा असणार आहे. तेवढ्यात शर्वरीने दार उघडलेलं असतं आणि समोर विक्रांतला पाहून शर्वरीची चांगलीच बोबडी वळते. हे सगळं पाहिल्यानंतर आता शर्वरी म्हणत असते, विक्रांत काय चाललंय तुझं, हे तू मला न फोन करता कसा काय आलास. त्यावर विक्रांत म्हणत असतो, कारण मला तुझा खरा चेहरा नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मला लोकांनी आधी समजावलं होतं पण मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात केला शर्वरी. त्यावर विक्रांतला शर्वरी म्हणत असते, नाही 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 नाही, अजिबातच नाही, मी तुझा विश्वासघात केलेला नाहीये. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं मी तुझा नवरा
तुझ्या घरातून कामावर निघाल्यावर तू एका परपुरुषाला घरात बोलवतेस. त्यावर शर्वरीचं म्हणणं असतं, अरे तो आलाय फक्त आणि तो तुझाच मित्र आहे ना, काहीतरी काम होतं त्याचं. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं आता या फटीतून पाहिलं मी, त्याने तुला मिठीत घेतलं होतं आणि तू सुद्धा खूपच प्रेमाने त्याच्या मिठीत कोसवली होतीस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, विक्रांत एक गोष्ट समजून घे, मला आता तू फारसा आवडत नाहीयेस. तुला फक्त आता मला एवढंच सांगायचं आहे की मला राहुल आवडतो आणि राहुल बरोबर मी अशाच प्रकारचं प्रेम प्रकरण सुरू ठेवणार आहे. तुला जर प्रॉब्लेम असेल तर बोल. विक्रांतचा नाईलाज झालेला असतो. विक्रांत शर्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की हे चुकीचं आहे, असं नको वागू. त्यावर शर्वरीचं म्हणणं असतं, ही गोष्ट फक्त बेडरूममध्येच राहणार आहे, बाहेर कोणाला कळणार नाही. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं कोणाला कळेल याचं मला काही वाटत नाही, पण माझ्या मनाला कळलं याचं तुला काही वाटत नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, विक्रांत प्लीज समजून घे, आता तुझ्यामध्ये ती गोष्ट उरली नाही जी मला लग्नाच्या आधी वाटत होती. हे सगळं ऐकल्यावर मात्र विक्रांतने कपाळाला हात मारून घेतलेला असतो आणि विक्रांत स्वतःशी बोलत असतो, खरंच काय बायको आहे माझी. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता शर्वरीने विक्रांतला जणू धमकीच दिलेली असते की आत्ताच्या आत्ता ऑफिसला जा, आम्हा दोघांना डिस्टर्ब करू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथे फक्त आम्ही दोघंच आहोत, अजून 2 माणसं नाहीयेत, जा तू. संध्याकाळी घरी आलास का मी तुझीच आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकते आणि अशातच आपण पाहतोय विक्रांत नाईलाज असतो तिथून बाहेर पडतो आणि शर्वरीने लगेचच दार लावून घेतलेलं असतं. पुन्हा एकदा आता त्या फटीतून विक्रांत पाहण्याचा प्रयत्न करतो तर शर्वरीने जाऊन राहुलला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि मग ते दोघं एकमेकांना चुंबन देत असतात. हे सगळं पाहिल्यावर विक्रांतला खूपच राग येतो आणि विक्रांत स्वतःशी बोलत असतो, आता तर मला शर्वरीचा खरा चेहरा नानांना दाखवलाच पाहिजे, नानांना सगळं काही मला सांगितलंच पाहिजे. आणि लगेचच आपण पाहतोय आता विक्रांतने नानांना फोन करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण विक्रांत लगेचच स्वतःशी बोलत असते, नको, नानांना हे सगळं मी फोनवर नाही सांगू शकत, त्यापेक्षा मी नानांना मेसेज पाठवतो. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांतने नानांना पहिला हाय मेसेज पाठवलेला असतो, पण नानांकडनं काहीच रिप्लाय न आल्यामुळे परत विक्रांत नानांना मेसेज पाठवतो की नाना, नाना शर्वरी वाया गेली आहे आणि शर्वरीचं त्या राहुल बरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे. मी ऑफिसला गेल्यानंतर ती त्या राहुलला बोलवते आणि अक्षरशः मी ऑफिसवरनं येईपर्यंत दोघांचे अक्षरशः रासलीला सुरू असते. आणि त्यानंतर विक्रांत शेवटचा मेसेज टाकतो की नाना, लवकरच मला असं वाटतंय शर्वरी माझ्या जीवावर उठेल आणि ती मला ठार मारेल जर मी तिला या सगळ्यात विरोध केला तर. असे सगळे मेसेज आता विक्रांतने नानांना पाठवलेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय विक्रांत तिथून आता अचानकपणे गायब झालेला असतो. आता काही दिवसानंतर आपण पाहतोय इकडे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी मला असं वाटतंय आपण ना या शर्वरीच्या बेडरूममध्ये थोडी शोधाशोध केली पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला नेमकं काय म्हणायचं आहे ना ते मला सांग. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी या शर्वरीने नक्कीच तिच्या बेडरूममध्ये असा काहीतरी पुरावा ठेवला असेल जो आपल्याला शोधलाच पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या असं असेल ना तर विक्रांत भाऊजींचा मोबाईल अजूनपर्यंत कोणाला सापडलेलाच नाहीये, तोच आपण शोधला तर. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता आपण शर्वरीच्या बेडरूमची तपासणी करूया, आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही नक्कीच सापडेल. आणि समजा तो मोबाईल जर सापडला तर सोने पे सुहागा. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ठीक आहे आपण शोधूया. दोघंही आता शर्वरीच्या बेडरूममध्ये शोधाशोध करत असतात. शेवटी सगळं काही शोधल्यानंतर आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या सगळं काही शोधून झालंय, आता काहीही शोधायला उरलेलं नाहीये, काय करायचं आता आपण. त्यावर ऐश्वर्याचं लक्ष कपाटावर असणाऱ्या त्या भल्या मोठ्या बॅगकडे जातं आणि लगेचच आता ऐश्वर्या जानकीला इशारा करत असते, अगं जानकी वर बघ, आणि यालाच म्हणतात चाखेत कळसा आणि गावाला वळसा. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या ती बॅग खाली काढायची असं म्हणणं आहे का तुझं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो. आणि अशातच ऐश्वर्या वर चढते आणि त्या बॅगेच्या आजूबाजूला हात घालते तर तिथेच एक छोटा मोबाईल आता ऐश्वर्याच्या हाताला लागतो आणि लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, जानकी
हे बघ, हा बघ मोबाईल. त्यावर जानकी म्हणत असते बघू, आणि लगेचच आता जानकी म्हणत असते ऐश्वर्या, हा मोबाईल तर विक्रांत भाऊजींचा आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी, मग झालं तर आपलं काम. आता या मोबाईलमधून काही सिक्रेट डाटा जर बाहेर आला तर या शर्वरीच्या कानाखाली आवाज काढायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, पण ऐश्वर्या, हा मोबाईल तर स्विच ऑफ आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी, अगं इतके दिवस झालेत, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल, आणि इकडे मी चार्जरला लावून बघते. आणि नंतर ऐश्वर्याने तो मोबाईल चार्जला लावलेला असतो. थोड्या वेळानंतर तो मोबाईल चार्ज झालेला असतो. त्यानंतर जानकीने तो मोबाईल चालू केलेला असतो. मोबाईल चालू करताच आता एक एक जुने जुने सगळे मेसेज यायला लागतात, आणि त्यात जानकीला असा एक मेसेज दिसतो जो विक्रांतने नानांना पाठवलेला असतो. आणि तो मेसेज ओपन करताच जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, हे बघ जानकी, शर्वरीच्या बाबतीत विक्रांत भाऊजींनी नानांना काहीतरी मेसेज पाठवलाय. आता तो मेसेज अगदी निवांतपणे स्टार्ट टू एंड जानकी आणि ऐश्वर्या पाहत असतात. तर त्यात जे काही लिहिलेलं असतं ते पाहून मात्र ऐश्वर्या आणि जानकी या दोघांच्या पायाखालची अचानकपणे वाळू सरकते. ऐश्वर्या म्हणत असते, पाहिलंस जानकी, तू जिला शर्वरी वंश असं करून डोक्यावर बसवलं होतंस ना, ती कशी आहे ते. हे सगळं ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, असं जर सगळं समोर येत असेल ना, तर या शर्वरी वंशांना मी आता अजिबातच सोडणार नाहीये. त्यांना त्यांची लायकी दाखवून देणारच आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता याबाबत तू कोणताच निर्णय घ्यायचा नाही. आता जर निर्णय कोण घेणार असेल तर कायमस्वरूपी आता पोलिसांच्या हातात या शर्वरीला आपण दिलंच पाहिजे. आणि मग तिने कितीही सोज्वळ, कितीही भोळा चेहरा करू दे, तू अजिबातच तिच्या चेहऱ्याकडे जायचं नाही. आणि गोष्ट लक्षात ठेव, या वेळेला शर्वरीला कडकातील कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता सुमित्रा तिथे आलेली असते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, काय गे ऐश्वर्या, स्वतःला काय समजतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या किंवा माझ्या जावयाच्या आयुष्यावर जर उठलीस ना, तर उभा आडवा करून तुडवीन तुला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, आईसाहेब, अहो तुमच्या लक्षात काय येत नाहीये, तुमच्या मुलीने तुम्हाला अक्षरशः वेडं बनवलंय. आणि ती आता ज्या राहुल बरोबर राहते ना, तिचं आधीच त्या राहुल बरोबर विक्रांत जिवंत असताना प्रेम प्रकरण होतं. याचाच अर्थ तुमच्याच मुलीने विक्रांतला मारलंय. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, आत्ताच्या आत्ता हिचं थोबाड फोड. ही काय बोलते हिलाच कळत नाही. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, आई, तुम्हालाही कळत नाहीये की तुमची मुलगी शर्वरी, जिला तुम्ही आत्तापर्यंत डोक्यावर बसवून ठेवली आहे, तिने तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटल्या आहेत. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, जानकी, मला या ऐश्वर्याकडनं फार काही अपेक्षा नाही, पण तूच सांग काय चाललंय हे सगळं, का असं वागते ही ऐश्वर्या. त्यावर जानकी म्हणत असते, सुमित्रा, अगं नको काळजी करूस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, काही गोष्टी आहेत ना ज्या तुला कळत नाहीयेत किंवा तुला कळवून घ्यायच्या नाहीयेत. त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, या ऐश्वर्याच्या नादाला लागून जर तू तिच्यासारखी भाषा माझ्याबरोबर बोलणार असशील तर एकच गोष्ट लक्षात ठेव, मी त्या क्षणाला तुला फाट्यावर मारेन. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता जानकी लगेचच म्हणत असते, अच्छा, म्हणजे शर्वरी वंशांनी आतापर्यंत केलेली चूक ही चूक नाहीये, तर तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यावर लगेचच आता सगळा विचार करत तिथे असलेल्या ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी आता शर्वरी उभी असते. ती म्हणत असते, ऐश्वर्या बहिणी, माझ्या जानकी बहिणीच्या मनामध्ये विष घालवण्याचं काम का करतेस तू. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, दीड दमडीची, तू तुझ्या नवऱ्याला जिवंतपणी मारलायस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई, ही ऐश्वर्या खरंच बिथरली आहे, हिला नेमकं कधी काय बोलावं हे सुचत नाहीये, आता तूच काय ते कर. त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं नको काळजी करूस तू, आता तर या ऐश्वर्याने माझी हालत बेकार केली आहे. आताच्या आत्ता वरती जाऊन मला याचा पूर्णपणे विचार करावा लागेल आणि त्यानंतर बाबतीत मी सगळा विचार देईन.
त्यावर शर्वरी म्हणत असते, असं असेल तर मला सध्या तरी या घरात एंट्री नाही आहे असंच दिसतंय. आणि तेवढ्यात जानकी म्हणत असते, शर्वरी वंश तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जा. तुम्ही इथे थांबूच नका. खरं तर तुमच्या इथे थांबण्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. आणि अशातच आता सगळा विचार करत मागचा पुढचा आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता शर्वरीला ऐश्वर्या म्हणत असते, प्लीज आता तू तुझं थोबाड घेऊन जा. जर इथेच थांबलीस ना तर मला खास करून दांडका काढून तुला फटके द्यावे लागतील. कारण आतापर्यंत जानकीला जो काही त्रास झालाय ना तो फक्त तुझ्यामुळे. त्यावर मात्र आता ही जी शर्वरी असते ती हात जोडून माफी मागते. ती म्हणत असते, आय एम सो सॉरी. मला आधी कळलंच नाही नेमकं कसं वागलं पाहिजे. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळत असेल तर ते काय असणार आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की या भागाबद्दल काय वाटतंय ते. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीने राहुलला फोन केलेला असतो आणि राहुल फोन उचलताच बोलू लागतो, काय ग यार शरू, का गेलीस तू? तुला तर माहिती आहे मला एकट्याला अजिबातच झोप लागत नाही. आणि जर आता तू मला अशा पद्धतीने साथ देणार असशील तर मी अजिबातच कोणाचा विचार करणार नाही. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.